विषय असा आहे की 15 वर्षापूर्वी आपल्या हिंगणा तालुक्यामध्ये शिरूर ग्रामपंचायतमध्ये तारांश लँड डेव्हलपर यांनी 15 वर्षापूर्वी लेआउट टाकलेलं होतं. त्या लेआउटमध्ये असं निदर्शनास आलं की आता तिथे अर्ध्यापेक्षा जास्त लोक तिथे राहायला गेलेले आहेत, पण त्यांना आता आर-एल करण्याकरता पैशांची मागणी केली जाते. तिथं रस्ते नाही, पाण्याची सोय नाही, नाल्या नाही आणि इलेक्ट्रिकची अशी सोय नाही आणि त्यांना रजिस्ट्री करता पण खूप आता त्रास होत आहे. त्याच्यामुळे हे जे लेआउट आहे तारांश लँड अँड डेव्हलपर्स यांनी जे टाकलेलं त्यांचे ते अनधिकृत लेआउट याच्यावर कठोर कारवाई करावी याकरता आम्ही आज माननीय तहसीलदार साहेब, नायब तहसीलदार साहेब यांना आज जनहित कक्ष मनसे व आम्ही जनसंघर्ष समिती वानाडोंगरी यांच्यातर्फे आज निवेदन केलं. अनधिकृतमध्ये जेव्हाही लेआउट टाकल्या जाते या सर्व गोष्टीचं एक पत्राचा पाठपुरावा करून सर्वांची संमती घेऊन सर्व गोष्टी आज तिथे सँक्शन केल्या जाते, रस्ते बनवल्या जाते, नाल्या बनवल्या जाते आणि प्रत्येक महत्त्वाचं म्हणजे तिथे आर-एल पासून सर्व गोष्टी तिथे असायला पाहिजे. आज तिथे 15 वर्षानंतरही ह्या गोष्टीचा अभाव आहे, त्यामुळे ते अनधिकृतच आहे. त्यामुळे रस्ते नाल्या ह्या सर्व सोयी विकू शकत आहे. हो, आणि त्या विशेष म्हणजे तेथे जे काही लेआउटमध्ये जे पब्लिक युटिलिटीसाठी जे जागा सोडलेली असते PU लँड, ही जागा पण ते विकत आहे. त्यामुळं तेथे जे राहणारे आहे ज्यांना ज्या शासकीय नियमानुसार ज्या लेआउटमध्ये ज्या सोयीसुविधा पाहिजे त्याच्यावर पण त्यांनी अतिक्रमण करून ते पण जागा विकत आहे. त्यामुळे हा जे अनधिकृतच आहे तो त्यावर तहसीलदार साहेबांनी कठोर कारवाई करावी हीच आमची पुढचं पाऊल. आम्ही तेथे त्यांना सुरुवातीला 8 दिवसामध्ये त्यांनी जर काही कारवाई केली नाही तर मग आम्ही आमच्या स्टाईलनी जे काही आंदोलन करायचं आहे ते आम्ही आंदोलन